काय तुमच्या घरात सुद्धा रात्रीच्या खूप जास्त पोळ्या उरतात? तर मग तुम्ही त्या पोळ्यांचं करतात काय? तर चला मग आज आपण रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी व पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. रात्रीच्या पोळ्यांपासून तयार होणारा पोळ्यांचा चुरा बनवण्यासाठी इथे मी रात्रीच्या 3 पोळ्या घेतल्या आहेत. आता आपण या तिन्ही पोळ्या मिक्सरमध्ये एकदम बारीक अशा दळून घेणार आहोत. 3 पोळ्या मिक्सरमध्ये एकदम बारीक अशा दळून झाल्यानंतर आता आपण पोळ्यांचा चुरा बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपण पाववाटी शेंगदाणे टाकून घेऊ व आता आपण या शेंगदाण्यांना छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता आपल्या शेंगदाण्यांना छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण हे शेंगदाणे पोळ्यांच्या चुऱ्यामध्ये टाकून घेणार आहोत. शेंगदाणे तेलामधून काढून झाल्यानंतर आता आपण त्याच तेलामध्ये 1 टीस्पून मोहरी, आपली मोहरी छान अशी तडतडायला लागल्यानंतर आता आपण त्या तेलामध्ये 1 टीस्पून जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, त्याचसोबत एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. याआधी सुद्धा मी रात्रीच्या उरलेल्या भातापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व ही पेस्ट 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ. दोन ते 3 मिनिटांनंतर आता आपली पेस्ट चांगल्या प्रकारे तळली गेली आहे. आता आपण यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ व त्याचसोबत टोमॅटो लवकरात लवकर तळल्या जाण्यासाठी आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. येथे मी पोळ्या करताना मिठाचा वापर केला आहे, म्हणून मी मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवला आहे. तुम्ही सुद्धा पोळ्यांमध्ये मिठाचा वापर करत असाल तर मीठ टाकताना थोडं बेतानेच टाकावी. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या टोमॅटोला छान असा मऊसूतपणा येईपर्यंत तळून घेऊ. 1 ते 2 मिनिटांनंतर आता आपला टोमॅटो छान असा मऊसूत तळला गेला आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेला पोळ्यांचा चुरा व त्याचसोबत तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेणार आहोत. पोळ्यांचा चुरा व शेंगदाणे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हा चुरा छान असा वाफवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण आपल्या या चुऱ्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आता आपण गॅस बंद करून घेऊ. गरमागरम असा सकाळच्या नाश्त्यासाठी रात्रीच्या पोळ्यांपासून तयार केलेला पोळ्यांचा चुरा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.